विशालीताई बोल. आत्मवंदन ताई. आत्मवंदन ऋताताई आणि अनघाताई. छान झाली आजची प्रोसेस, खूप सुंदर झाली. प्रोसेस खूप सुंदर. देवीचं दर्शन नर्मदा मैयाच्या किनारी जाऊन आलो तुमच्यामुळे आज. खूप सुंदर वाटलं. आठवण आली परत एकदा उत्तर वाहिनीला गेलेले त्याची. खूप छान. धन्यवाद धन्यवाद. आत्मवंदन ताई. नर्मदा मैयाचं खूप छान दर्शन झालं. आणि आपण जेव्हा ते मैयामध्ये बसतो तेव्हा ह्याच्यापर्यंत पाणी आलेलं असतं. मग ते असं जाणवलं की आपलं हे शरीर हे पिंड झाले आणि आपण जेव्हा असे पाय पुढे करून बसतो तेव्हा तो जलाधार होतो असं जाणवलं. त्याच्यानंतर आज्ञाचक्रावर खूप चेहरे दिसले. तर काही काहींच्या डोळ्यामधून असे ते अग्नितत्व बाहेर पडलं असं वाटलं. त्याच्यानंतर गौतम बुद्ध दिसले असे ध्यानस्थ स्थितीमध्ये. आणि तुम्ही नंतर त्यांच्या नावाचा उल्लेख केला. हे छान वाटलं. खूप धन्यवाद ताई. खूप छान. सुरेख अनुभव. आत्मवंदन होतं ताई. खूप सुरेख झालं. आणि मला मुलाधारांपासूनच असं जाणवत होतं की ते नर्मदा मैयाचं पाणी असं येत आहे वर वर वर. आणि आज मोदी दिसले आणि रामदेव बाबा. आणि मी 12वीला असताना नर्मदा ओंकारेश्वरला गेले होते आई वडिलांबरोबर. तेव्हा मला ते सगळं दिसत होतं. आणि म्हणजे असं पण जाणवत होतं की मी जेव्हा असं हे करत होते ना, म्हणजे पाय जसे काही नदीच्याच किनाऱ्यावर. आणि इतकं सुरेख असं वाटत होतं ना. खूप छान. पिंड दिसली. नंतर ते आमच्या इथं शालीमारला एक देवी आहे. तर ती देवी दिसत होती सतत. तिचे डोळे दिसत होते. खूप सुरेख. खूप सुरेख. धन्यवाद. धन्यवाद अनघताई होता. अर्चना. नमस्कार ताई, बोलू? ताई, आजचा अनुभव खूप छान होता. सुरुवातीला पासूनच म्हणजे बोटांमधूनच कंपन अशी जाणवत होती आणि अशी खूप ऊर्जा आतमध्ये आली. नंतर अनाहतावर जेव्हा आपण गेलो तेव्हा असा पांढरा धूर बाहेर पडला मस्त. आणि नंतर रांजणगावच्या गणपतीच्या मंदिरात मी होते असं दिसलं. म्हणजे मूर्ती अशी दिसली नाही पण जाणवलं की रांजणगावच्या गणपतीच्या मंदिरात आपण आहोत. आणि नंतर मग खूप ऊर्जा वगैरे खूप छान होते. छान, मस्त. धन्यवाद ताई. खूप धन्यवाद अर्चनाताई. सगळ्यांना बोलायचंय की शांत राहायचंय? मी विरोध घेऊन सांगा मला. मला सुखदाताई तुम्ही बोललात तर बरोबर. डोळ्यात इतकं पाणी असताना मला वाचतच नाही. असं. नमस्ते ताई. नमस्ते. आजचा अनुभव खूप अद्भुत होता. म्हणजे जितका वेळ आपलं चालू होतं तितक्या वेळ पूर्ण मी नर्मदा किनाऱ्यावरच होते आणि तुम्ही जे जे काही सांगत होतात ना ते सगळं दिसत होतं डोळ्यापुढे. आणि शेवटी जेव्हा तुम्ही सांगितलं की किनाऱ्यावर आहे आणि डोक्यावर आपल्या डोक्यापर्यंत आलेला आहे, तर त्यावेळेला मला कुंकवाचा सुगंध असा डोळ्यापुढनं गेला. म्हणजे जाणवला मला की हळदीच्या कुंकवाचा जो सुगंध असतो ना, तो मला जाणवला. त्याच्या मागे काय होतं कळलं नाही, पण असं क्षणभर वाटलं की मैयाच आपल्याला दिसली की काय. खूप छान होतं आजचं ध्यान. काही त्याला शब्दच नाहीत. खरं म्हणजे अशी अवस्था असते आता की आपण बोलू शकत नाही. पण आज राहवलं नाही. म्हणलं नाही, आज आपण सांगूयात. खूपच देवाचे आभार मानते मी की मी इथपर्यंत येऊन पोहोचले. ह्याच्या इतकं काहीच नाही. आत्मवंदन ऋताताई, अनघाताई. आत्मवंदन. त्याच्यानंतर पुढे आपण ऐकलं असेल की नर्मदा मैयानी जसं शिवलिंग पकडतात ना तसं मैयानी पकडलेलं होतं आणि तिच्या कपाळाचं कुंकू आपल्या सहस्रारावर पडलं. म्हणजे केवढी मोठी गोष्ट आज घडली ना. ते जेव्हा बहुतेक दिसतं. बहुतेक त्याच वेळी मला तो सुगंध आला का काय असं
वाटते. आपण कनेक्टेड असतो ना एकमेकांशी, त्याच्यामुळे हा त्या ताई, गोष्टी आधी मला पण जाणवलं कुंकू आपल्या डोक्यावर पडलेलं आहे असं. ते पण दिसलं होतं. खूप हां. सुंदर. खूप छान, मला खूपच सुंदर होतं. मला दिसलं नाही, पण मला सुगंध मात्र नक्की आला. आणि असं म्हणजे आश्चर्य वाटलं, की आपण कुठेही आपल्याजवळ तो सुगंध नाहीये, म्हणजे आपल्याजवळ काही नाहीये, तरी कुठून हा सुगंध येतोय, असं फारच वेगळंच होतं. अद्भुत. हं. हो ताई. आणि एक जण असं कुंकू लावते ते पण जाणवलं. जे आता आठवलं मला तुम्ही विषय काढला म्हणून. छान. चला आजची संध्याकाळची तरी म्हणजे मलाच होमवर्क करावं लागणार आहे. अर्चना तर ते बोलणार नाहीये आज. रोहिणी त्यांनी ताई सांगून टाकलंय. नमस्कार. अंगाताई, ऋताताई, सॉरी. आत्मवंदन. फार हां. छान ध्यान झालंय. असंच ध्यानातच राहूशी वाटतंय. हो. माझं ऐकायला येतंय? येतंय हो, ऐकायला? येतंय. बोला, बोला ताई. हा. फार छान ध्यान होतंय. असंच ध्यानातच राहावंसं वाटतंय. फार छान छान ताई. आत्मवंदन. ध्यानातच राहावंसं वाटतंय. ध्यानातच राहावंसं वाटतंय. छान ध्यान. मस्त मस्त. नमस्कार. आपल्या इतके सुखी आपणच आहोत. चला, भेटूया मास्टर्स 4 हो वाजता हो हो. सगळ्यांना मी विनंती करेन, की आपले व्हिडिओज उघडे ठेवा. संत आहेत. संताला आपण असं खिडकी बंद करून बघू नये. है ना? ती ऊर्जा आपल्यापर्यंत येऊ द्या. 1 वर्ष लागलं हा दुसरा कार्यक्रम ठेवायला मास्टर्स. ते इतके व्यस्त होते त्यांच्या म्हणजे त्यांच्या शेड्यूलमध्ये, त्यांच्या कार्यक्रमांमध्ये खूप व्यस्त होते. मी त्यांना म्हटलं होतं, की दर पौर्णिमेला या ना आपल्याकडे, घ्या ना. खूप विनंती पण केली होती. पण ते नाही जमू शकलं. जेव्हा योग असतात त्यांचे तेव्हाच ते येतात आपल्याकडे. खूप खूप धन्यवाद. आपल्या प्रेमातच राहू इच्छिते. लव्ह यू. थँक यू ताई व्हेरी आणि मच.